नमस्कार. कोरिजन मल्टीस्किल्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी गणेश. MSCIT परीक्षेची तयारी 2022 या विषयावरचा आजचा व्हिडिओ आहे. MSCIT परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यातला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश म्हणजे एक समकेंद्री वलय असते. पर्याय आहेत सेक्टर्स, राउंड, पोर्ट, ट्रॅक. आणि याचं उत्तर आहे ट्रॅक. ट्रॅक म्हणजे एक समकेंद्री वलय असते. प्रश्न दुसरा, हातात धरता येणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार डॅश डॅश आहे. नेटवर्क, स्टँड अलोन, एम्बेडेड, ओपन सोर्स. आणि याचं उत्तर आहे एम्बेडेड. पुढचा प्रश्न, तुम्हाला flipkart.com या वेबसाईटवर मोबाईल फोन खरेदी करायचा आहे. या परिस्थितीचा विचार करताना तुम्ही इंटरनेटवरील डॅश डॅश ॲक्टिव्हिटीचा वापर करत आहात. पर्याय सोशल नेटवर्किंग, ई कॉमर्स, ई कम्युनिकेशन, मेसेंजर्स. तर याचं उत्तर आहे ई कॉमर्स. प्रश्न चौथा, सुरेश त्याच्या पर्सनल कॉम्प्युटरवर इंटरनेटचा वापर करू इच्छित आहे. इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी सुरेशला एक डॅश डॅश शोधणे आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन इंटरफेस, अँटीव्हायरस प्रोग्राम, ईमेल प्रोग्राम, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि योग्य पर्याय आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. प्रश्न पुढचा, रायटिंग ही सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये माहिती सेव्ह करून ठेवण्याची प्रक्रिया आहे. बरोबर की चूक? याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, कीबोर्डवरील F1, F2 अशी लेबले असलेल्या कीजना फंक्शन कीज म्हणतात. बरोबर चूक? याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न पुढचा, सेकंडरी स्टोरेज तात्पुरते किंवा अस्थिर स्टोरेज प्रदान करते. बरोबर किंवा चूक? याचं उत्तर आहे चूक. स्टोरेज उपकरणे ही स्टोरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे. बरोबर चूक? याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक ज्यात असतात त्या कंटेनरला डॅश डॅश असे म्हणतात. अरिथमेटिक लॉजिक युनिट, प्रायमरी स्टोरेज युनिट, कंट्रोल युनिट आणि सिस्टीम युनिट. तर याचं उत्तर आहे सिस्टीम युनिट. प्रश्न पुढचा, हार्ड डिस्कच्या पृष्ठभागावर ओरखडा येतो आणि काही किंवा संपूर्ण डेटा नष्ट होतो जेव्हा डॅश डॅश होते. ट्रॅक क्रॅश, सिलेंडर क्रॅश, हेड क्रॅश, सेक्टर क्रॅश. याचं उत्तर आहे हेड क्रॅश. पुढचा प्रश्न, डॅश डॅशच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग करून हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात. पर्याय ट्रॅक्स, सिलेंडर्स, सेक्टर्स, मार्ग. आणि उत्तर आहे मार्ग. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे विशेष प्रोग्राम्स असतात ज्यांची रचना कॉम्प्युटिंग सोपे करण्यासाठी झालेली असते. पर्याय हार्डवेअर, कंट्रोल युनिट, पेट, युटिलिटीज. आणि योग्य उत्तर आहे युटिलिटीज. पुढचा प्रश्न, मल्टीटास्किंग हे युजरला एकाच वेळी विविध कॉम्प्युटरवर एकापेक्षा जास्त कार्य करण्यास मदत करते. चूक की बरोबर? आणि उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न, स्पीकर्स व हेडफोन हे ऑडिओ आउटपुट डिव्हाइसेसचे सर्वसामान्य असे प्रकार आहेत. बरोबर चूक? उत्तर आहे बरोबर. 15वा प्रश्न, ऑपरेटिंग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे रिसोर्सेस नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते. बरोबर की चूक? बरोबर. पुढचा प्रश्न, ऑपरेटिंग सिस्टीम, युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर आणि लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे इनपुट डिव्हाइसेसचे प्रकार आहेत. बरोबर की चूक? चूक. पुढचा प्रश्न, ऑपरेटिंग सिस्टीमचे 3 मूलभूत वर्ग आहेत फक्त डॅश डॅश शिवाय. पर्याय नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम,
एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टीम, स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य नाही? रिसोर्स मॅनेज करणे, स्प्रेडशीट एडिट करणे, एक युजर इंटरफेस प्रदान करणे आणि ऍप्लिकेशन रन करणे. आणि याचं उत्तर आहे स्प्रेडशीट एडिट करणे. प्रश्न 19वा, कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग करणे असे म्हणतात. बरोबर, चूक? आणि उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, कॉम्प्युटर आधीच सुरू केलेला आहे आणि तुम्ही तो त्याचा वीज पुरवठा खंडित न करता पुन्हा सुरू करता तेव्हा या प्रकारचे बूटिंग घडून येते. पर्याय आहे जेनेरिक बूट, लाईव्ह बूट, वॉर्म बूट, कोल्ड बूट. आणि योग्य उत्तर आहे वॉर्म बूट. 21वा प्रश्न, कॉम्प्युटरद्वारे कोणते कार्य केले जात नाही? इनपुट, प्रोसेसिंग, कंट्रोलिंग, समजून घेणे. आणि याचं उत्तर आहे समजून घेणे. प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? विंडोज 7, मॅक ओएस, इंटरनेट एक्सप्लोरर, युनिक्स. आणि उत्तर आहे इंटरनेट एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोरर ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणती युटिलिटी हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते आणि वापरकर्त्याच्या क्रमावर आधारित त्या काढून टाकते? बॅकअप, फाईल कॉम्प्रेशन, अनइन्स्टॉल प्रोग्राम, डिस्क क्लीनअप. आणि याचं उत्तर आहे डिस्क क्लीनअप. प्रश्न पुढचा, डिस्कवर ट्रॅक म्हणजे एक समकेंद्री वलय असून प्रत्येक ट्रॅक हा वेज शेप सेक्शन मध्ये विभागला जातो. बरोबर की चूक? याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश युटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते. पर्याय बॅकअप, फाईल कॉम्प्रेशन, अनइन्स्टॉल प्रोग्राम, डिस्क क्लीनअप. आणि उत्तर आहे डिस्क क्लीनअप. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणती सुविधा ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे प्रदान केली जाते? 1. युजर इंटरफेस, 2. सर्फिंग, 3. स्पेलिंग चेकर. आणि या पर्यायांपैकी उत्तर आहे युजर इंटरफेस. पुढचा प्रश्न, डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला एक प्रश्न विचारते, एखादे काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यासाठी मदत करते किंवा तुम्हाला माहिती उपलब्ध करून देते. पर्याय बरोबर की चूक? आणि उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, तुम्ही कॉम्प्युटर स्टार्ट करत आहात याचाच अर्थ तुम्ही कॉम्प्युटर डॅश डॅश करत आहात. स्कॅनिंग, रिस्टोरिंग, अपडेटिंग, बूटिंग. याचं उत्तर आहे बूटिंग. पुढचा प्रश्न, हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याच्या 3 मार्गांमध्ये डॅश डॅशचा समावेश आहे. डिस्क कॅशिंग, RAID, फाईल कॉम्प्रेशन, डिस्क कॅशिंग. डिस्क कॅशिंग, RAID आणि फाईल कॉम्प्रेशन. RAID, फाईल कॉम्प्रेशन. आणि उत्तर आहे डिस्क कॅशिंग, RAID आणि फाईल कॉम्प्रेशन. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते टूल विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इनबिल्ट नसते? स्निपिंग टूल, MS ऑफिस, विंडोज मीडिया प्लेअर, नोटपॅड. आणि उत्तर आहे MS ऑफिस. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वापरल्या जाणाऱ्या फाईल कॉम्प्रेशन प्रोग्रामचे उदाहरण नाही? पर्याय विनझिप, रेड, WinRR, PKZip. आणि उत्तर आहे रेड. पुढचा प्रश्न, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डिस्क डॅश डॅश हा युटिलिटी प्रोग्राम आपल्या हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स काढून टाकतो. पर्याय डिफ्रॅगमेंट, स्टार्टअप, एडिटर, क्लीनअप. आणि उत्तर आहे क्लीनअप. प्रश्न पुढचा, रॅम हे कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते. बरोबर की चूक? आणि उत्तर आहे चूक. प्रश्न 33वा, विंडोज मध्ये कोणता प्रोग्राम फाईलचा आकार कमी करतो जेणेकरून ते डिस्कवर कमी जागा घेतात? पर्याय बॅकअप, डिस्क क्लीनअप, फाईल कॉम्प्रेशन आणि अनइन्स्टॉल प्रोग्राम. आणि उत्तर आहे फाईल कॉम्प्रेशन. प्रश्न पुढचा,
विंडोजमध्ये डिस्क क्लीनअप, फाईल कॉम्प्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर ही सर्व डॅश डॅश प्रोग्रामची उदाहरणे आहेत. पर्याय ग्राफिक्स, युटिलिटी, फोटो एडिटिंग, बॅकअप. आणि उत्तर आहे युटिलिटी. प्रश्न पुढचा. डॅश डॅश सिस्टीम्स या नेटवर्कद्वारे पाठवल्या जाणाऱ्या फाईल्सच्या बॅकअप कॉपीज सातत्याने तयार करून संस्थेची सुरक्षितता वाढवतात. पर्याय MFD, एनालॉग, RAID, बॅकअप प्रोग्राम्स. आणि याचं उत्तर आहे बॅकअप प्रोग्राम. प्रश्न 36वा. सॉकेट्स, स्लॉट्स, बस लाईन्स हे सिस्टीम बोर्ड कंपोनेंट्स असतात. बरोबर की चूक? याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न 37वा. डॅश डॅश ही पॉवर ऑफ न करताही एखाद्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे. कोल्ड बूट, फर्स्ट बूट, रिस्टार्ट बूट, वॉर्म बूट. आणि याचं उत्तर आहे वॉर्म बूट. प्रश्न पुढचा. या सिस्टीम मध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात. डेस्कटॉप सिस्टीम, पर्सनल डिजिटल असिस्टंट, स्मार्टफोन्स, लॅपटॉप कॉम्प्युटर्स. आणि याचं उत्तर आहे डेस्कटॉप सिस्टीम्स. प्रश्न पुढचा. डॅश डॅश हे ऍप्लिकेशन प्रोग्रामचे उदाहरण आहे. कॉम्पिलेअर, OS, वर्ड प्रोसेसर, युनिक्स. आणि उत्तर आहे वर्ड प्रोसेसर. प्रश्न पुढचा. फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम्स फाईलचा आकार कमी करतात की त्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात. चूक की बरोबर? उत्तर आहे बरोबर. प्रश्न 41वा. MS ऑफिस हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते. चूक की बरोबर? उत्तर आहे चूक. प्रश्न पुढचा. USB चा लॉंग फॉर्म डॅश डॅश हा आहे. युनिव्हर्सल सिरियल बस, युनिव्हर्सल सिक्युअर्ड बस, युनायटेड सिरियल बोर्ड आणि युनिव्हर्सल सिरियल बोर्ड. आणि उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस. प्रश्न पुढचा. रॅमला रॉम असेही म्हटले जाते. बरोबर की चूक? उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न. USB अशा रीतीने डिझाईन केलेले असते की त्यामुळे कोणत्याही एक्सपान्शन कीज किंवा स्लॉट शिवायच अनेक एक्सटर्नल डिव्हाइसेस त्याला जोडता येतात. बरोबर चूक? बरोबर. पुढचा प्रश्न. 8 बिट्स मिळून 1 बाइट बनतो. बरोबर. पुढचा प्रश्न. इंटरनल हार्ड डिस्क किंवा फिक्स्ड डिस्क हे सिस्टीम युनिटच्या आत असते. चूक की बरोबर? बरोबर. प्रश्न 47वा. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जसे की माउस, कीबोर्ड आणि मॉनिटर हे सिस्टीम युनिटच्या डॅश डॅश स्थित असतात. आत, बाहेर. उत्तर आहे बाहेर. प्रश्न पुढचा. खालील युटिलिटी प्रोग्राम्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये उपलब्ध आहेत केवळ हे सोडून. HP डेस्कजेट, बॅकअप, फाईल कॉम्प्रेशन, अँटीव्हायरस. आणि उत्तर आहे HP डेस्कजेट. प्रश्न पुढचा. कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. बरोबर, चूक. उत्तर आहे बरोबर. प्रश्न 50वा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट डॅश डॅश युनिटने मिळून बनते. पर्याय कंट्रोल आणि स्टोरेज, कंट्रोल आणि आउटपुट युनिट, अरिथमेटिक लॉजिक आणि इनपुट, अरिथमेटिक लॉजिक आणि कंट्रोल. आणि याचं उत्तर आहे अरिथमेटिक लॉजिक आणि कंट्रोल युनिट. तर अशा प्रकारे आपण 50 महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिले. अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि मोफत अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटला जरूर व्हिजिट करा. थँक्यू.